आता राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। मुंबईच्या महापौर ऋतू तावडे यांच्या शासकीय बंगल्याच्या परिसरातील प्रस्तावित नूतनीकरणासाठी काढलेली निविदा रद्द करण्यात आली। जनतेकडून तीव्र विरोध आणि विरोधी पक्षांकडून टीका झाल्यानंतर काही तासातच ही निविदा रद्द केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 2 दिवस दरेगावी मुक्कामी असणारे शेतीच्या कामासाठी स्थानिक विकास कामांचा आढावा घेणार आहेत। सह्याद्री अतिथीगृह इथं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास महामंडळाचा आढावा घेतला। म्हाडाचे प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याचे सुनेत्रा पवारांनी आदेश दिले। आमची बाजू मजबूत आहे, आम्हाला आशा आहे की निकाल आमच्या बाजूने लागेल, मंत्री संजय शिरसाटांनी विश्वास व्यक्त केला। शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी महापौर बंगल्यासाठी काढलेलं टेंडर रद्द करावं अशी मागणी केली। आम्ही सल्ला देण्याच्या भूमिकेत नाही, मुंबईकरांच्या बचतीच्या भूमिकेत आहोत असंही घोले म्हणाले। नवी मुंबईत काँग्रेस विरोधात राष्ट्रवादी आक्रमक झाली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला जोडे मारत निषेध करण्यात आला। तसंच सपकाळांनी सुनेत्रा पवार यांची जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना फिरू देणार नाही असा थेट आंदोलकांनी इशारा दिलाय। सुनेत्रा पवार यांच्या बाबतीतील अवमानकारक वक्तव्याचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला। मुलुंड पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत निवेदन दिले। सांगलीत हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात राष्ट्रवादी रस्त्यावर उतरली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यावरून जोरदार घोषणा देण्यात आल्या। सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी केली। सोलापुरात राष्ट्रवादीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांबद्दल हर्षवर्धन सपकाळ यांच्या केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त केला। काँग्रेस भवनासमोर जोरदार निदर्शने केली। सपकाळ यांच्या प्रतिमेला बांगड्यांचा हार घालण्यात आला। आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली। अंधेरी पश्चिम आणि जुहू इथले भूखंड वाटप आणि एका संस्थेला दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द करावीत अशी मागणी आदित्य ठाकरेंनी पत्रातून केली। देवेंद्र फडणवीस असल्यानं मदत करताना आम्ही घाबरत नाही अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली। आम्ही मदत करताना जातपात धर्म पाहिली नाही, तसंच हात जोडून विनंती करतो, फडणवीसांना सांगा आमच्याकडे शासकीय मेडिकल कॉलेज अशी मागणी सुद्धा धसांनी केली। वाल्मिक कराडला बीड जेलमध्ये बेकायदेशीर सुविधा मिळत असल्याचा धनंजय देशमुखांनी आरोप केलाय। या प्रकरणी वाल्मिक कराडची बीड कारागृहातून नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी करावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांकडे केली। काँग्रेसने सुनेत्रा पवारांनी बोलून स्वतःच्या अकलेचे दिवाळ काढले। यावरूनच काँग्रेस नेत्यांचे राज्यातील महिलांबद्दलचे धोरण दिसतंय। काँग्रेसच्या टीकेवर मंत्री उदय सामंतांनी प्रतिक्रिया दिली। अभिजित दिपकेंचा पक्ष सोशल मीडियावरचा आहे, त्यांनी प्रसिद्धीसाठी नवे अभ्यास करून आंदोलन करावं असा सल्ला लक्ष्मण हाकेंनी दिलाय। भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णींनी रोहित पवारांवर टीका केली आहे। निषेध करण्याऐवजी काकींचा अपमान हलक्यात घेतला असा निशाणा राम कुलकर्णींनी साधलाय। आमदार सुरेश धस यांनी काँग्रेसवर टीकास्त्र टाकले। काँग्रेस पक्षाला सध्या काम राहिलेलं नाही, त्यांची मानसिकताही खालावली असा निशाणा त्यांनी साधलाय। सरकार जात प्रमाणपत्र द्यायला लागलं आणि सरकारच रद्द करायला लागलं असा टोला जरांगेंनी लगावलाय। राजकीय हेव्या दाव्यातून सरकारचे लोक जाणून बुजून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून जात प्रमाणपत्र रद्द करताय अशी टीकाही जरांगेंनी केली। आदित्य ठाकरे यांनी प्रस्ताव कसे निघतात हे पाहून ट्विट केलं पाहिजे होतं अशी प्रतिक्रिया महापौर ऋतू तावडेंनी दिली। किशोरी पेडणेकरांच्या सोबतच आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची कीव येते असा टोलाही त्यांनी लगावला। महापौर बंगला परिसर टेंडरमध्ये हेरिटेज बंगलो असं लिहिलंय। त्या बंगल्याजवळ अनेक बांधकाम झालेत, अधिकारी अशा चुका कशा करू शकतात? महापौरांना अडचणीत कोण आणतं असा सवाल पेडणेकरांनी उपस्थित केला। विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांची सदिच्छा भेट घेतली। मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली।